नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात. ऐतिहासिक दसरा चौकात उसळला जनसागर. खासदार संजय दिना पाटलांच्या पत्रकारांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. सार्वजनिक जीवनात प्रत्येकानं मर्यादा पाळावी, आंबेडकरांचा संजय दिना पाटलांना सल्ला. निपाणी तालुक्यातील हदनाळ गावात अनोखी परंपरा. शेतीचं रक्षण करणाऱ्या चक्क नागाचा वाढदिवस केला साजरा. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात उत्साही वातावरण पाहायला मिळालं. खासदार शाहू महाराज छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि आमदार अमल महाडिक यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी संपूर्ण परिसरात शाहू राजांचा जयघोष करण्यात आला. जयंतीनिमित्त शहरात भव्य समता दंडीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कोल्हापूरकर, शाहूप्रेमी आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात शाहू महाराजांच्या विचारांचे फलक धरले होते, तर काही मुलांनी शाहू महाराजांची वेशभूषा करून साकारलेले चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. या दरम्यान सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देताना खासदार शाहू महाराज यांनी सध्या सगळे प्रश्न सुटतील, मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही अशी टीका करत सरकारला धारेवर धरले. नेमकं काय म्हणाल्यात शाहू महाराज पाहूयात. आज शाहू जयंती आहे. 150हून अधिक वर्ष त्यांना झालेले आहेत आणि त्या निमित्ताने सर्व जनतेला शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या आदर्श घेऊन सर्वांनी चालत राहावं ही अपेक्षा करतो. काही प्रश्न सुटतात, त्यात काही प्रश्न नाही, पण बहुतांश प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न तर लवकर सुटत नाहीत. अजूनही 7-12 कोरा होत नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सार्वजनिक पद्धतीनं काम करताना आपण सर्वांनीच मर्यादा पाळल्या पाहिजेत असा सल्ला आंबेडकरांनी दिला. तसंच या प्रकरणात काही गैरसमज झाले असून अनावधानं घडलेल्या या गोष्टीबद्दल आमच्या प्रमुख नेत्यांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे असे सांगत आंबेडकरांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये बऱ्याचशा आमच्या बाकीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा सांगितलं काही गैरसमज झाले असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा दिलगिरी व्यक्त त्यांनी केलेली आहे. मला असं वाटतं सार्वजनिक पद्धतीने काम करताना आम्ही सगळ्यांनी पण काही मर्यादा पाळल्याच पाहिजेत, पण एखादी गोष्ट अनावधानानं घडली असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा त्यांनी व्यक्त केली. संजय दिना पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सरकारवर घणाघात टीका केली आहे. सरकारचा आशीर्वाद आणि वरदहस्त असल्याशिवाय संजय पाटील अशी भाषा वापरू शकत नाही असा थेट आरोप सतेज पाटलांनी केलाय. राजकीय घडामोडीनंतर पत्रकार येणारच, त्यांना संयमानं सामोरं जावं लागतं, मात्र सत्तेतील लोकांनी काहीही बोललं तरी चालेल असा संदेश सरकार देत असल्याचं देखील ते म्हणाले. सरकारचा हा आशीर्वाद असल्याशिवाय होऊ शकत नाही. आज ते डायरेक्ट बोलतात की 5 जणांचा खून झाला होता, त्याच्या संदर्भातलं वक्तव्य त्यांचं त्या ठिकाणी दिसून आलं. दुसरं, पत्रकार शेवटी आज राजकीय ज्यावेळी एखादी घटना घडते त्यावेळी पत्रकार येतातच, तुमची बाईट घ्यायचा प्रयत्न करतातच. तुम्हाला पाहिजे असेल त्यावेळी मग पत्रकारांना भेटणार आणि त्यांना पाहिजे असेल त्यावेळी नाही भेटणार, असं होऊ शकत नाही. राजकारणामध्ये पत्रकारांना सामोरं जावंच लागतं आणि संयमानं जावं लागतं. ती जी भाषा वापरली याचा अर्थ काय? वर्धास्त, राज्य शासनाचा वर्धास्त आहे. प्रसार माध्यमांनी देखील आता विचार करणं गरजेचं आहे की याच्यावर आता प्रसार माध्यमाच्या सर्व संघटनांनी निषेध केला. कुठं त्याच्यावर FIR नोंद झाली का? पोलिसांनी त्यांना चौकशीला त्या ठिकाणी बोलवलं का? मला वाटतं हे राज्याचा वर्धास्त असल्याशिवाय असं धाडस कशाला करतात? पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आता कमालीचा तापला असून गुरुवारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला आक्रमक वळण लागलं. प्रदूषण नियंत्रण आणि उपाययोजनांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित संयुक्त बैठकीदरम्यान आंदोलक आणि प्रोसेसधारक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. गेल्या काही दिवसांपासून नदी प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं तीव्र पडसाद या बैठकीत उमटले. दोन्ही बाजूचे प्रतिनिधी आमने सामने आल्यानं काही काळ वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला होता.
माणसांचे वाढदिवस तर आपण नेहमीच साजरे करतो, पण निपाणी तालुक्यातील हदनाळ गावानं शेतीचं रक्षण करणाऱ्या नागराजाचा वाढदिवस साजरा करत एक अनोखी परंपरा जपली आहे. यंदाही आगळा वेगळा सोहळा गावात मोठ्या उत्साहात पार पडला. या दिवशी गावकऱ्यांनी शेतातलं काम पूर्णपणे बंद ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजर आणि लेझिमच्या तालावर गावातून नागराजाची प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली. महिलांनी डोक्यावर नैवेद्य आणून आणि पुरुषांनी फुलांचा वर्षाव करत या मिरवणुकीचं स्वागत केलं. निसर्गातील या उपयुक्त जीवाबद्दल भीती बाळगण्याऐवजी त्याच्याविषयी कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा अनोखा सोहळा सध्या संपूर्ण जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरत आहे. मृग नक्षत्र संपूनही पावसानं ओढ दिल्यानं बळीराजा चिंतेत पडलाय. अशातच निसर्गाचा कोप टळावा आणि वरुण राजा प्रसन्न व्हावा यासाठी कागल तालुक्यातील महाकवे गावात देवांना पाण्याचा गारवा देण्यात आला. पाऊस लांबल्यानं महाकवे गावातील सुमारे 25 तरुणांनी वेदगंगा नदीवरून पाण्याचा घागरी भरून आणल्या आणि गावातील सर्व मंदिरांमध्ये देवाच्या मूर्तीवर जलाभिषेक केला. देवाला गारवा मिळाला की पाऊस पडतो या पारंपरिक श्रद्धेतून समस्त वालंग मंडळ आणि ग्रामस्थांनी एकत्र येत देवाच्या चरणी साकडे घातले. सध्या महाकवे परिसरातील या धार्मिक अनुष्ठानाची जोरदार चर्चा सुरू असून वरुण राजाच्या आगमनासाठी आता सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. राधानगरी तालुक्यातील कुकुरवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी सुरेश रामचंद्र पाटील गंभीर जखमी झाले. गावंदर शिवारात आपल्या शेतात काम करत असताना अचानक एका गव्यानं त्यांच्यावर हल्ला चढवला आणि छातीत शिंग खुपसले. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत गव्याला हुसकावून लावले आणि जखमी सुरेश पाटील यांना उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल केले. राधानगरी परिसरात गव्यांचा वावर वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागानं तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. राज्यात सर्वाधिक पावसाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरातही यंदा पावसानं ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं कोल्हापूरकरांची पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विशेष म्हणजे ज्या जून महिन्यात राधानगरी धरण दरवर्षी पूर्ण क्षमतेनं भरत आलेलं असतं तिथं यंदा धरणानं केवळ 17% पाणी साठा शिल्लक राहिलाय. आठवडाभरात फक्त 2 दिवस किरकोळ पाऊस झाला असून सध्या पावसानं पूर्ण उघडदीप दिली आहे. धरणातील हा खालावलेला पाणीसाठा आणि पावसाची हुलकावणी यामुळे आता बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांची चिंता चांगलीच वाढली. धक्कादायक बातमी थेट शिर्डीतून समोर येते. प्रसिद्ध साईबाबा मंदिर परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं म्हणजेच FDAनं एक मोठी मोहीम राबवत 600 किलोसह अधिक निकृष्ट दर्जाचा संशयित पेढा जप्त केलाय. साईबाबांच्या चरणी माथा टेकण्यासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. प्रसादाच्या नावाखाली विकला जाणारा हा भेसळयुक्त आणि घातक पेढा अधिकाऱ्यांनी जप्त करून थेट जागेवरच नष्ट केला. प्रशासनाच्या धडक कारवाईमुळे संपूर्ण शिर्डीतील पेढा माफिया आणि भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले असून मंदिर परिसरात मोठी खळबळ उडाली. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.